नमस्कार, स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये. आज आपण बनवणार आहोत कारळाची चटणी. तर त्यासाठी आपण कारळ छान असे व्यवस्थित निसून पुसून घेतलेले आहे. त्याच्यात काही खड्यामध्ये नसतात. किती छान असा रंग आहे या कारळांचा. तर आपण ही आता मंद आचेवर भाजून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटं. व्यवस्थित भाजून तोंडाची अगदी चव वाढवणारी ही चटणी तयार होते. व्यवस्थित आपण आता ही कारळ सर्व छान अशी भाजून घेणार आहोत. आपण सर्व कारळ भाजून घेतलेली आहेत. ते काढून त्याच्यामध्ये आपण जवस देखील टाकलेली आहे. थोडीशी जवसामुळे अजून चटणीची चव छान येते. त्यामध्ये आता सुक्या लाल मिरच्या, 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे वाटून घेणार आहोत. झटपट अशी तयार होणारी ही कारळाची चटणी चवीला अगदी छान अशी लागते व लहान मोठे सर्वजण आवडीने खातील हिची खात्री. चवीला भन्नाट अशी लागणारी ही कारळाची चटणी तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा. कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद. अगदी घरात भाजी नसली तरी याच्यासोबत आपण छानपैकी चटणी खाऊ शकतो. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला बंद चालू करून व्यवस्थित ही चटणी वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशी चटणी नक्कीच तयार करून बघा. कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर तयार आहे आपली कारळाची चटणी. आमच्याकडे याला खुरासणी म्हणतात, काही ठिकाणी याला कारळे देखील म्हणतात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. झटपट अशी तयार होणारी कारळाची चटणी, खुरासणीची चटणी.